हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाऊस चालू झाला आहे, नेमकंच कपडे बघा आत्ताच वाट बघून 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 बाहेर टाकले तर असा त्रास म्हणजे असा हे व्हायलंय ना. पाऊस यायला चांगलं आहे पण सकाळपासून नव्हता बघा. आणि जरासक म्हणलं आता वाळू घालावेत कपडे, तेव्हा वाळू घातले. चालू झाला आहे पाऊस. वातावरण तर बघा कसलं झालं आहे, भारी भयानक. असं पाय घसरायची भीती वाटते कारण पाणी भरपूर आहे. झाला बघा पाऊस, बघितलं का? आबाळ तर किती आलंय. एवढे दिवस आमच्याकडे जून चालू झाल्यापासून पाऊस नव्हता ताईनं. आत्ता पाऊस चालू झाला आहे बघा. वातावरण तर एवढं मस्त आहे ना, छान वाटायलंय बाहेर. पण आता थंडी वाजायली. काल रात्रभर पाऊस होता. एवढे दिवस गरमी होती ना, तर काही वाटत नव्हतं ताईनं. पण आता काय झालंय माहिती का? पाऊस रात्रभर असल्यामुळं थंडी खूप पडली आहे. तर रात्रभर थंडी वाजली बघा, भयानक अशी. चला, भाजीला काय केलंय तर चमकुऱ्याची पानं. आता कोणी म्हणतंय त्याला काय की बाई, मला काय माहीत नाही बरं का कोण त्याला काय म्हणतात की बाई. आम्ही तर चमकुऱ्याचीच म्हणतो बघा. चमकुऱ्याच्या पानाची मस्त अशी भाजी केली, दाखवते तुम्हाला. ती पण शेअर पण करते तुमच्यासोबत, कशी केली ते पण दाखवते. बसते जरा सग बाहेर. अशी खुर्ची मुद्दाम ठेवलेल्या असतात, 2 खुर्च्या बाहेर बसण्यासाठीच ठेवलेल्या आहेत. असं आलं का की लेकरं बी शाळेतून वगैरे आली का अगोदर इथंच बसते. तर 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत. 3 आहेत, एक खराब झाली ती फिरायची खुर्ची. 2 तर आहेत कम्प्लिटली ठेवलेल्या. आलं की इथंच बसते. तर अगोदर चमकुऱ्याच्या पानाची केली बघा भाजी ताईनं. आळूच्या वड्या म्हणतात बाई, तेच न गेलो हो का. मला किती वेळचं झालं. कपडे टाकले दारावर, काय करणार, सुखनच झाली. तर आळूच्या पानाची म्हणतंय कोणी, तर मी म्हणते बघा त्याला चमकुर. आमच्याकडे चमकुऱ्याचंच पान म्हणतात बाई. आता कोणा प्रत्येकाकडं वेगवेगळी पद्धत आहे. अशा वड्या केल्या आणि ह्याचीच भाजी दिदीला खूप सगळ्यांनाच आवडती आहे. दिदीलाच म्हणून नाही. तर हे अशी भाजी म्हणजे अशी थोडंसं जास्त असं आदन मी नाही करायचं आणि जास्त सुकी पण नाही करायची. नाही खाता येत नाही सुकी केल्याच्या नंतर, ड्राय होती ना थोडीशी. तर तशी केली आहे. आणि मला अशा आवडतात कोरड्या. ह्याला तेलाचा वगैरे काहीच संबंध येत नाही बघा ताईनो. बिना तेलाच्या वड्या मस्त अशा थोडंसं आपलं वाफवून घ्यायच्या. आणि भाजी कांदा टोमॅटो मस्त असं लसूण अद्रक घातलं छान आणि त्याची भाजी करून घेतली. आणि हे परवा दिवशी जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले, हे चण्याला इतकी छान मोड आले होते ना. हे पण आता काय व्हायला लागले सकाळी बघा ताईनो, गडबड इतकी व्हायला लागली ना. कारण हे 7लाच चालले. तर कुठं चाललेत काही नाही सांगेल ते पण तुम्हाला. पण 7 वाजता घराच्या बाहेर पडायले. 7 वाजता बाहेर पडल्यामुळं काय व्हायला लागले, 5ला जरी उठलं का तरी पण आवरणं झालं या. मग ते शेअरच करणं होईना. आता उद्यापासून थोडंसं अजून लवकर उठावं लागेल. तेव्हा कुठं मग व्हिडिओ वगैरे करायचा म्हणलं का की थोडंसं मग टाईम बी लागतंय ना. जेवढा आपल्या स्वयंपाकाला टाईम लागत नाही ना, शूट करून म्हणलं तिथं अर्धा तास लागायचं, तिथे 1 तास लागतंय स्वयंपाकाला. असं व्हायला लागलं या. पूजा वगैरे झाली. आमच्या जाऊबाईनं फुलं दिली ते बघा, जास्वंदीचे खूप मस्त फुलं छान असे. तर वाहून घेतले सगळे. जवळून पण दाखवते तुम्हाला, एक मिनिट. खूप छान फुलं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. खूप मस्त अशी जास्वंदीची फुलं दिली त्यांनी. अजून कळ्या आहेत ह्या भाज्यात. आता उद्या होत्या ह्या, खुलत्या तर उद्याच्याला. तर ठेवून दिल्यात अशाच. तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. पूजा बी लवकरच करायली. पूजा बी करताना थोडंसं खोईचणं झालं आहे. आता अजून उद्यापासून थोडंसं बघावं लागेल. झालं तर नक्की शेअर करेल ताईनो. तर चला, आता 9 वाजले तर दाखवते तुम्हाला. 9 वाजलेत, कम्प्लीट 9 वाजलेत. इथे लावली घडी आता, कारण दिसण्यामुळं. तिथल्या घडीचं दिसच नाही गेलं. तर इथं 9 वाजले. आता आजीकडे जाऊन येते, आजीचा नाश्ता करते. तिचं काय आज बघावं लागेल जाऊन खाली. आणि नंतर मग बाकीचे कामं आपले. तरी 2-3 ह्याच्या ते आळूचे पानं ठेवले. तर म्हटलं थोडीशी रेसिपी तुमच्यासोबत झाली शेअर करणं तर करेल ताईनो नक्कीच. तर चला, संध्याकाळचं आता स्वयंपाकाची तयारी. पण त्याच्या अगोदर असते आपली गुरुवारची तयारी. उद्या आहे गुरुवार. हे आणला आहे आमच्या साहेबांनी हार. मला बी आणला, देवीला बी आणलाय, स्वामीला बी आणलाय. आणि ह्याच्यात फुलं पण आणलेत बघा अशी. खूप छान सुंदर अशी फुलं भेटतात बघा, फ्रेश असते. तर खरंच मस्त आहेत बरं का हो फुलं. नंबर 1 मध्ये फुलं. दूध आणलंय, दूध तापवून घेते. तर चला, केळं काही भेटलं नाहीत ऑनलाईन पैसे नसल्यामुळं का.
त्या माणसाकडं Online कोण नसल्यामुळे. त्याच्यामुळं ऑनलाईन नव्हतं त्याच्याकडं, त्याच्यामुळं केळं राहिले बघा आणायचे. आता बघू तू त्या इथून काहीतरी आणावं लागन. चला घेते आता स्वयंपाक करून. तर चला मला बनवायचा हे मसाला. ह्याच्या आधी बनविल ताजेच्या हाताने, जसं की तुम्हाला म्हणलं ना व्हिडिओ डिलीट झालता बघा ताईंनो. खूप छान होतंय. अद्रक खोबरं आणि लसण हे मला नाही बी म्हणलं का आता 15 दिवस जाते ताईंनो. समप्रमाणात घ्यायचं खोबरं आणि लसण, एकदाच मिक्सरला काढून फ्रीजला ठेवून द्यायचं. बाहेर बी ठेवलं तर काही होत नाही, पण कशाला रिस्क उगीच घ्यायची आपण. आणि आता पाऊस बाहेर पडायला आहे तर म्हणलं थोडेसे काशे भजे करावे. त्याच्यात कांदा घातला आहे, चमकुऱ्याचं एक पान घातलं आहे आणि पापडायचे लक्ष्मी पापड भेटते तिथं, छान लागते चवीला. तर थोडेसे पापड तळून घेते. म्हणलं खिचडी मसाला खिचडी केली आहे. आता अगोदर काय करते, शेंगदाण्याचं कूट काढून घेते, कारण कुठंच संपले. सकाळी सकाळी मग भाजीला लई परेशानी होती. आणि नंतर ह्याला पण मिक्सरला फिरवून घेते. भाज्यासाठी कढई बी ठेवली बघा. तर हे झाला बघा आपला मसाला म्हणजे काही नाही, खोबरं आणि आपलं लसण एवढंच आहे. हे 15 दिवसासाठी, कारण सकाळी सकाळी उठलं का खूप परेशानी होती बघा ताईंनो. आणि एकतर घरात त्या लसण सोललेल्याचा एवढा कचरा होतोय ना, आणि हात वल्ले असते, ते हाताला चिटकून बसते, निघतच नाही लवकर. खूप इरिटेड होतंय सकाळी उठल्या उठल्या. एकतर काम जास्तीचं असतंय आणि ते काम वाढून बसतंय. त्याच्यामुळं म्हणलं आता चला असंच करून. ह्याच्या आधी पण आतापर्यंत मला ते गेला बघा, असंच करून ठेवलं होतं हे. तर ह्याला फ्रीजला ठेवून द्यायचं. 1 नंबरमध्ये राहतंय छान. थोडासा बी टाकला आपल्याला तर भाजीला तरी पण चालतंय. आता हे फक्त फळभाज्यांना, पालेभाज्यांना तर लसण सोलून घ्यावंच लागतंय, त्याला काही इलाजच नाही आहे. पण चला असू द्या, फळभाज्या जास्त असतात. आता उद्यासाठी चिरली हे असंच ठेव, त्याच्यात पाणी टाकून सकाळी भाजीला टाकणार आहे. मला सकाळच्याला करायची बघा गवारीच्या शेंगाची भाजी, मस्त अशी निवडून. ह्यांनी निसून ठेवल्या तर किती छान निसल्यात बघा, मस्त अशा. मदत करते थोडीफार. आणि हे असंच ठेवून देते आता इथं, ह्याच्यावरच झाकून असं. ह्याचंच पाणी सकाळच्याला त्याला टाकून घेते, ह्याला देते आता फ्रीजला ठेवून. आणि आपलं आता भज्याचं पण छान भिजले. चला भजे पण करून घेते मी. तर म्हटलं पाऊस यायला आहे, मस्त असे गरमागरम भजे करून खावेत. आणि खूप छान वाटते बरं का. एरवीचे भजे खा तुम्ही आणि पावसाळ्यात भजे खा, 1 नंबर लागतात. मी चमच्यानं भजे करते ताईंनो. असे सवय मोठे मोठे करायचे, छान लागते. तर छोटे नाही भजे करायचे मला सवय. ह्यांची आणि माझी पद्धत खूप वेगळी आहे. आज ह्यांनीच केले असते, पण ह्यांनी झोपलेत आज. लवकर आले तर भिजून पण आलेत पावसामुळं. तर मग नाही, त्यांचं जेवणार बी नाहीत आज त्यांनी, त्याच्यामुळं गेले झोपी. म्हणलं जा आता आम्ही आमचं करून खातो. नको म्हणले, बँकेत काहीतरी होतं वाटतं आज जेवायला. तिथं भरपूर जेवण म्हणजे उशिरा झालं आणि जरा पार्टी वगैरे असल्यासारखी होती. तर म्हणले मला भूक नाही जेवायचं, नका जेवू म्हणलं. मग आमच्या पुरते आम्ही करायलो असे भजे. आता चमकुऱ्याच्या पानाचे भजे. तर बघा आता कसे वाटते दाखवते तुम्हाला. खिचडी पण झाली आपली. तर आपला संध्याकाळचा मेनू मस्त अशी फोडणीची खिचडी. हे पाहू शकतात, गरम गरम अशी बघा, छान अशी खिचडी. सगळं टाकलं ह्याच्यात, कॅरेट वगैरे, टोमॅटो, कॅरेट, बटाटं सगळं टाकायचं. जे बी पालेभाज्या असतात, बीन्स, कॅरेट सगळं टाकते बघा ताईंनो मी, कारण लेकरांच्या खाण्यात येते. तर अशी आपली ही फोडणीची खिचडी, त्याच्यासोबत हे पापड आणि त्याच्यासोबत मस्त असे गरम गरम आपले चमकुऱ्याच्या पानाचे भजे. तर कसा वाटला आजचा मेनू अजिबात सांगायला विसरायचं नाही बघा. तुम्ही काय केलं ते पण सांगा आणि आपला मेनू कसा वाटला ते पण सांगा. तर ह्याच्यावरती आता टाकायचं थोडंसं तूप, अजून 4 लागते ताईंनो. मस्त असं तूप घ्यायचं. आणि आता जयला देते मी. किती गरम गरम वाफा निघायल्यात खिचडीच्या बघा, हे पाहू शकतात. आणि तूप आपलं गार आहे, कारण थंडीच बाहेर भरपूर आहे. तर हे पहा असं आता खिचडी गरम आहे, तूप पिघळून जातं आहे. आणि मस्त असा आपला आजचा आहे मेनू, खिचडी, मसाला खिचडी, पापड आणि चमकुऱ्याच्या पानाचे भजे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ अजिबात सांगायला विसरायचं नाही. चॅनल कोणी नवीन असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला ताईंनो, या सगळ्याजणी जेवायला. आता जे आले देऊ का रे तुला? हां नाही धर्म नको, दिदी आल्यास. हां सगळ्यांना सोबत जेवायचं असते, किती बी उशीर होऊ जा. तर चला ताईंनो, या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 1 मिनिट.